चला तर मग आपण शिकू घरबसल्या राशनची केवायसी कशी करायची। तर प्रथम आपल्याला प्ले स्टोअरला जायचे आहे। प्ले स्टोअरला गेल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला मीरा ई-केवायसी नावाची एक ॲप डाउनलोड करायची। ही आहे ती ॲप मी डाउनलोड केल्यामुळे ओपन डायरेक्ट येत आहे। तर तुम्हाला ई-केवायसी मीरा ई-केवायसी नावाची ॲप डाउनलोड करायची। डाउनलोड केल्यानंतर आपल्याला दुसरी एक ॲप लागणार आहे, ती म्हणजे आधार फेस RD या नावाची ॲप आहे। ही ॲप मी ऑलरेडी इन्स्टॉल केल्यामुळे ही इथे अनइन्स्टॉल करा म्हणून दाखवत आहे आणि ही ॲप या ॲपमध्ये दाखवत नाही कुठेही। तर चला दुसरं म्हणजे आपल्याला जायचं आहे मीरा ई-केवायसी ॲपमध्ये। या ॲपमध्ये गेल्यानंतर राज्य निवडायचे आपले प्रथम महाराष्ट्र। तरी पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन। इथं प्रथम आपला आधार नंबर टाकायचा। आधार नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला जनरेट OTPवर दाबायचं आहे। इथे ॲटोमॅटिक माझा OTP हे घेऊन जातो। माझा ऑटोमॅटिक OTP घेतला आहे। त्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला सबमिटेड करायची। सबमिट बटनावर दाबल्यानंतर आपल्याला इथे नाव दाखवतो। माझं नाव, माझा राशन नंबर, जिल्हा आणि मी ऑलरेडी पहिल्या वेळेस केवायसी केल्यामुळे इथे वाय दाखवत आहे। तर फेस ई-केवायसीला दाबायचं, इथे ॲक्सेप्टला दाबायचं। ॲक्सेप्ट दाबल्यानंतर चेहरा ओपन होतो, हिरवं येऊ द्यायचं। हिरवं झाल्यानंतर चेहरा ऑटोमॅटिक स्कॅन होतो। स्कॅन केल्यानंतर मी ई-केवायसी अगोदर केली आहे, त्यामुळे ऑलरेडी डन ई-केवायसी असे प्रकारचा लॉगो येतो। आणि जर आपली केवायसी कंप्लीट झाली तर त्यानंतर असा लॉगो येतो, ई-केवायसी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली, टायमिंग, वेळ वगैरे सर्व प्रकारे येते। तर अशा प्रकारे आपण घर बसल्या राशनची ई-केवायसी कशी करावी हे शिकलो आहे। तरी सर्वांनी आपण आपली राशनची ई-केवायसी करून घ्यावी। थँक्यू।